तर आपण चाललोय भीमाशंकर. तेच वाढले आणि इथं छोट्या पोरांची ट्रिप आली. स्कूल बसले. वियान खाली का बसला? नो, आपल्यासोबत आहे अभिराज वरपे. ते आपल्या तो नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक और नए व्लॉग में। और आज के व्लॉग में हम जाने वाले हैं एक जगह पर, जिस जगह का नाम और लोकेशन में अभी नहीं शेयर करने वाला हूँ, उधर जाने के बाद ही रिवील करते हैं। फिलहाल अभी हम निकल चुके हैं, दोपहर के 3:30 बज चुके और निकलते, क्योंकि मेरे में इतनी ताकत नहीं कि मैं और शब्द बोल सकता हूँ। एक नींद लेने के बाद ही आपसे मैं बातें करता हूँ। फिलहाल चलते हैं। तो फिलहाल इसको हम बाहर लेके जाते हैं और उसके साथ सफ़र तय करते हैं। 6.5 hours later. दोस्तों, शाम के 7 बज रहे और अभी हम एक जगह पर आ चुके हैं, जिस जगह पर आज हम एक स्टे लेने वाले हैं। और उसके बाद आपण चाललोय, आता सांगणं योग्य नाही, तुम्हाला उद्याच कळलं आपण कुठं चाललोय, काय करणार आहे, काय करणार आहे, तो उद्याच बघा। आपने ब्लॉग में बहुत बार एक व्यक्ति को देखा होगा, आज फिर से व्यक्ति हमारे साथ जुड़ चुके हैं और कल भी हमारे साथ ही जुड़ने वाले हैं। पर एक बात बताओ आपको कि यहाँ पर बहुत ज़्यादा लेवल पर ठंडी, आपको इस व्यक्ति से मिलवाता हूँ, रुको। नो, आपल्यासोबत आहे अभिराज वरपे. ते आपल्यासोबत उद्या जिथं आपण जाणार आहे त्याच्यासोबत आपल्यासोबत पण आहे. तर आपण आता मस्त शेकोटी करतोय. इथं बाहेर जस्ट शेकोटी भेटली आणि तीच आपण आता लाकडं लावून वाढवते मस्तपैकी. तर भरपूर थंडी आहे. काय अभि दादा, काय म्हणणार तू? शेकोटीचा आनंद घ्यायला या. मस्तपैकी आता थंडी बरीच वाढली आहे, तर मस्त शेकूट करूया आणि डायरेक्ट आता उद्या भेटूया. दिवस दुसरा आणि आता सकाळचे किती वाजता? 6:15 वाजता. आणि दूर बघा फक्त, एवढी थंडी जास्त आहे, काही करू शकत नाही. एवढं जॅकेट घातलंय मी, पण तरी एवढी जास्त थंडी लागते. आता आपण निघालो, दोन्ही गाड्या रेडी आहे. मित्रांनो, आपण आलो आहे भीमाशंकर येथे आणि आपण बघू शकता किती गर्दी आहे. एकदम भरून लोक लाईनीत आहे. तिथून आपण काय माहिती कुठेतरी पुढे चाललो, पण तुम्ही गर्दी बघू शकता. मागे पण बघू, एकदम जास्त गर्दी आहे. काय म्हणशील आधी? गर्दी पण खूप आहे, थंडी पण खूप आहे, त्यामुळे सगळी थंडी गर्दी भरपूर जास्त आहे. आता आपण जाऊया दर्शनाला, बघू किती टाईम लागतो. म्हणतात तर आहे 4-5 तास लागतो, बघू आता. मुखदर्शनला पण किती लाईन आहे आपण बघू शकता. ह्याला तरी अर्धा पाऊल तास लागेल. काय म्हणणार? ओम नमः शिवाय. मुखदर्शन झालं आणि मुखदर्शना पण आता जस्ट किती लाईन आहे आपण बघू शकता. आपलं 5-10 मिनिटात झालं, पण आता भरपूर गर्दी झाली. पण
असं नॉर्मल दर्शन ना, पण एवढी गर्दी होती तिथं काय म्हणतो तेच वाढले. आणि इथं छोट्या पोरांची ट्रिप आली स्कूलवरून दर्शनासाठी. मित्रांनो लाईन पार एकदम मागून आहे आणि ही अशी लाईन आहे एकदम खालपर्यंत, अजून मोजून अर्धा किलोमीटर खाली असेल. आणि पूर्ण मंदिर डोंगराच्या मधोमध्ये. आपण मुख्य दर्शन केल्यामुळे आपल्याला 15-20 मिनटं झालं, पण जी रिअल लाईन आहे ती पण, तिला पण भरपूर टाईम लागणार, 5-6 तास. ते बसलं वियान खाली का बसला? पाय दुखतं, आपण एवढं चाललोच नाही खाली बसायला. तो दर्शन तो हो चुका है और अभी रुक रहे की अभी दादा ते मागं राहिले, तर आपण आता त्यांच्यासाठी थांबतोय. आणि एवढी हवा एवढी थंड आहे ना इथं, म्हणजे आता सकाळचे 9:30 वाजतात आहे, तरी ऊन तर पडलंय, पण एवढं थंड असल्यामुळं हवा एकदम जोरात चालली आणि एवढी थंडी वाजते काय सांगू. मला असं वाटतं हे जॅकेट नाही का, जॅकेट मी पूर्ण दिवस घालू शकतो. हे हिमालयाचं जॅकेट, म्हणजे आपण तिकडे गेलो थंडी वाजत ते जॅकेट आहे, तरी एवढी थंडी वाजते. आई जास्त थंडी आहे. तर मित्रांनो, आपण फायनली घरी आलो आणि जस्ट आपल्या गाडीला लावून पार्क करून आलो. ती पण रिलॅक्स करते, आपण पण आता रिलॅक्स करायला जाऊ. मस्त दुपारचे 2 वाजता ते एक मस्त झोप होऊ शकते, ती झोप घेऊया आणि चिलमध्ये दिल आपण रिलॅक्स करूया. खूप छान दर्शन झालं, पटपट झालं. आपण तसे मुखदर्शन केलं, पण छान झालं दर्शन. मज्जा आली, कंटाळा पण आला तेवढंच. चला, या ब्लॉगची एंडिंग होती आणि या ब्लॉगची एंडिंग पार्किंगमध्येच होती. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, कारण की झंझट नको आहे आपल्याला आयुष्यात. नवीन ब्लॉग येतात जातात समजत नाही, म्हणून सबस्क्राईब करून घ्यायचं, लाईक करायचं, म्हणजे कसं मला भारी वाटतं. तर मग संपलाय ब्लॉग, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जा दुसरं व्हिडिओ बघा.